सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. प्राणायामाच्या सिरीजमधला माझा हा पुढचा व्हिडिओ. आज आपण पाहणार आहोत बॉक्स ब्रीदिंग. आतापर्यंत आपण बेली ब्रीदिंग, चेस्ट ब्रीदिंग, शोल्डर ब्रीदिंग आणि तिन्हीचा एकत्रित मिळून आपण योगिक ब्रीदिंग पाहिलं. आज आपण बॉक्स ब्रीदिंग पाहणार आहोत. बॉक्स म्हणजे आपला बॉक्स जो असतो तो चौकोन असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ब्रीदिंग करायचं आहे. तर ते कसं करायचं? तर श्वास घेताना 5 सेकंदामध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे. 5 सेकंद आपल्याला होल्ड करायचा आहे. पुन्हा 5 सेकंदामध्ये श्वास आपल्याला सोडायचा आहे. पुन्हा 5 सेकंद होल्ड करायचा आहे. 5 सेकंदात श्वास घ्यायचा, 5 सेकंद होल्ड करायचा, 5 सेकंदात सोडायचा आणि मग पुन्हा 5 सेकंद होल्ड करायचे. म्हणजे आपल्याला श्वास घेतल्यानंतर 5 सेकंद थांबायचा आहे आणि श्वास सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला 5 सेकंद थांबायचं आहे. म्हणून याला बॉक्स ब्रीदिंग असं म्हटलं जातं. तर आपल्या मानेमधून एक मसल येत असते आणि जेव्हा आपण खूप वेळ असं खाली वाकून कोणतंही काम करतो तेव्हा मानेवर आपल्याला ताण येतो किंवा खूप वेळ आपण प्रवासामध्ये एका जागी बसलेलो असतो तर आपल्याला मान पाठ आखडल्यासारखे होते. तर तेव्हा जेव्हा आपण हे बॉक्स ब्रीदिंग करतो तेव्हा खूप एनर्जेटिक वाटतं आणि आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणजे प्रवासाचा जो थकवा असतो तो निघून जातो आणि तसंच मेटाबॉलिझम आपलं जे आहे ते प्रॉपरली वर्क करायला लागतं. हे जर बॉक्स ब्रीदिंग तुम्ही केलं आणि तसंच हे बॉक्स ब्रीदिंग जर तुम्ही नियमितपणे केलं तर वेट लॉस व्हायला सुद्धा मदत होते असं म्हटलं जातं. तर इतकं फायदेशीर असं हे बॉक्स ब्रीदिंग आहे. आपल्याला सोपं वाटतं, परंतु जर तुम्ही प्रॉपरली व्यवस्थितपणे केलं तर नक्कीच त्याचे फायदे दिसून येतील. तर हे बॉक्स ब्रीदिंग कसं करायचं ते आता आपण पाहूया. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसूया. मी पद्मासनामध्ये बसते. पद्मासनामध्ये बसल्यानंतर दोन्ही हातांची आपल्याला ज्ञानमुद्रा करायची. आपला अंगठा आणि आपली तर्जनी दोन्ही एकमेकांना जोडली की ही ज्ञानमुद्रा तयार होते. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. आपल्या पाठीचा कणा जो आहे तो ताठ ठेवायचा आहे. आपली मान सरळ हवी आणि त्याचबरोबर आपल्याला सावकाशपणे डोळे मिटायचे आहेत. डोळे मिटल्यानंतर पहिल्यांदा प्राणायामामध्ये कोणत्याही प्राणायामामध्ये सुरुवातीला शरीर आणि मन शिथिल करणं हे महत्त्वाचं आहे. तर साधारणतः आपण 4 ते 5 वेळा दीर्घ श्वसन करू शकतो. आपण आता 2 वेळा करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. अशा पद्धतीने साधारणतः 10 वेळा आपण दीर्घ श्वसन केल्यानंतर पूर्ण शरीर जे आहे ते शिथिल होतं, मन शांत होतं. मग आपण बॉक्स ब्रीदिंग करायला सुरुवात करायची आहे. मी बॉक्स ब्रीदिंगमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 सेकंदात आपल्याला श्वास घ्यायचा आहे, 5 सेकंद होल्ड करायचा आहे, 5 सेकंदात श्वास सोडायचा आहे आणि 5 सेकंद पुन्हा होल्ड करायचा आहे. तर आता आपण बॉक्स ब्रीदिंग करूया. 5 सेकंदात श्वास घेऊया. 5 सेकंद होल्ड. 5 सेकंदात श्वास सोडायचा आहे. पुन्हा 5 सेकंद होल्ड. पुन्हा 5 सेकंदात श्वास घेऊया. 5 सेकंद होल्ड. 5 सेकंदात श्वास सोडायचा आहे. 5 सेकंद होल्ड. अशा पद्धतीने आपण कंटिन्यू करूया. अशा पद्धतीने हे बॉक्स ब्रीदिंग आपण 5 ते 10 मिनिटं करू शकतो.
तर आपल्या जे काही प्रवासातून जर तुम्ही खूप थकून आला असाल, मानपाठ आखडली असेल, तर हे बॉक्स ब्रीथिंग नक्कीच करून पहा. तुम्हाला फार एनर्जेटिक वाटेल. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.